शिरूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता। शिरूर मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम मधील हा धक्कादायक प्रकार आहे। अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर 24 तासानंतर सीसीटीव्ही डिस्प्ले हे सुरू झाले। बारामतीनंतर शिरूरच्या स्ट्रॉंग रूम मधील प्रकार हा आता समोर आलेला आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रणजित, काय घडलंय नेमकं? वृषाली, काही दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील जो प्रकार झाला, जो सीसीटीव्ही बंद असल्याचा प्रकार जो आहे तो तसाच प्रकार जो आहे त्याचा शिरूर लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी जे मतदान झालं त्याच्या सर्व ईव्हीएम मशीन जे आहेत त्या शिरूर मधील रांजणगाव या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या होत्या। मात्र त्यात ईव्हीएम वरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले जो आहे तो 24 तास बंद होता, म्हणजे तो सीसीटीव्ही देखील त्या ठिकाणी बंद असणार आहे। हे 24 तास सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते, हा सर्व प्रकार जो आहे तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हा सीसीटीव्ही ठीक, नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या